दिग्विजय कुस्ती केंद्र बेडकचे कुस्ती कोच पैलवान सचिन शिंदे यांची उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रास सपत्नीक भेट। दिनांक 14 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माननीय उत्तमराव पाटील सर यांचे जुने मित्र नामवंत मल्ल व वस्ताद माननीय पैलवान भीमराव आबा शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सचिन शिंदे यांनी कौलापूर कुस्ती केंद्रास भेट दिली। या प्रसंगी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना उत्तमराव पाटील सर यांनी शिंदे कुटुंबियांच्या कुस्ती क्षेत्रातील कार्याची दखल घेतली व पैलवान भीमराव शिंदे आबा यांचे तीनही चिरंजीव व कुटुंबीय कुस्तीसाठी झटत असून त्यांनी कुस्तीसाठी केलेल्या सेवेचा उल्लेख करून त्यांच्या कुस्ती केंद्रातून घडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील विविध कामगिरीचा उल्लेख केला। यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी स्त्री असते, त्याप्रमाणे सचिन शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे यांनी साथ दिली असं सांगून दिग्विजय कुस्ती केंद्राच्या भावी वाटचाली शुभेच्छा व आशीर्वाद दिले। कुस्ती कोच पैलवान सचिन शिंदे यांनी सत्कारास उत्तर देताना गुरुवर्य कुस्ती तपस्वी पैलवान उत्तमराव पाटील सर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वडील वस्ताद भीमराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कुस्ती शौकीनांच्या कृपा आशीर्वादाने कुस्तीची सेवा करण्याचं भाग्य आम्हा कुटुंबियांना लाभले अशी भावना व्यक्त केली। कुस्ती केंद्रातील सर्व मल्लांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। स्वागत प्रदीप पाटील सर यांनी केले। लतिका शिंदे यांचा सत्कार LIC विमा प्रतिनिधी श्रद्धा प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। आभार पैलवान आर्यन पाटील यांनी मानले। या प्रसंगी बुधगावचे उपसरपंच पैलवान अविनाश शिंदे, भगत सर, माळी सर, पैलवान बबलू पाटील, कुस्ती केंद्रात सराव करणारे मुलं मुली आणि मल्ल उपस्थित होते। उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रात आज भेट देण्यासाठी बेडक येथील दिग्विजय या शाळेचे कोच सचिन शिंदे आले। त्यांनी आपलं मनोगत सांगितलं, परंतु त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे। भीमराव शिंदे हा माझे मित्र, सहकारी, सगळ्याबरोबर खेळलो आम्ही आणि त्यात बरोबर वाढलो। त्यांचे चिरंजीव तिघं लागतंय ते ट्रेनिंग खेळायला। एक खेळाडू तयार व्हायला पुष्कळ टाइम लागतो आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं हे त्यांना माहिती आहे। त्यांची फॅमिली आलेली मंडळी त्याच्यासोबत सकट राबतायत, एवढं सोपं नाही आणि ते राबल्यामुळं त्यांचा रिझल्ट राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आहे। ज्या वेळेला लागतात आधी तिकडे लातूरवर येतं आणून विदर्भातून मराठवाड्यातून आणत्यात करतात धडपड आहे जी वाखाने जोगी आहे, जे तिघं भाऊ आणि वडील स्वतः लागतायत आणि त्यांनी पुष्कळ प्रयत्न करतायत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येते, हे महत्वाचं आहे। बाकी दुसरं काही नाही। आमच्यात काय होतं, स्पर्धेला जायला मुलींच्या पण जायला कोण नसते, ही शोकांतिक आहे, परंतु तिघं दोघं असल्यामुळं ते दोघांपैकी एक जण जातो निश्चित तिकडे त्यांच्याबरोबर बघायला, हे करायला, कोचिंग करायला, ते महत्वाचं आहे। आणि ऐन टायमाला तिथं त्यावेळेला जे कोचिंग लागतं नाही त्यावेळेला ते देत आहेत ते, आणि खूप चांगलं चाललं त्यांचं आणि असंच चांगलं चालत राहावं सेंटर आणि सांगली जिल्ह्याला पर्यायानं महाराष्ट्राला मिळत जावं ही परमेश्वरची प्रार्थना आणि इथं आल्याबद्दल त्यांचं आभार आहे। आणि सरांचे समवयस्क मित्र भीमराव आबा शिंदे यांचे चिरंजीव वस्ताद सचिन शिंदे इथे उपलब्ध आहेत आपल्याकडं। आज योगायोगानं कोल्हापूरला त्यांनी भेट दिली आणि सरांच्या शुभाशयासाठी आपण उपस्थित राहिली। तुमच्या सर्वांचं कार्य ते दररोज सरांच्या माध्यमातून, स्टेटसच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघत असतात। त्यांनी मगाशी आम्ही घरातच गप्पा मारताना समाधान व्यक्त केलं। सर कुणालाही जेवढे स्टेटस बघतात किंवा विचारतात, आम्हाला भेटतात, सर फिटच आहेत अशा संपूर्ण जे आपल्या कोल्हापूरला महाराष्ट्राला वाटते सगळ्यांच्या, कारण जेवढे लोक आम्हाला भेटतात योगायोगात आमच्या चुलते असल्यामुळे विषय निघतोय, आपण तब्येत कशी काय, आम्ही म्हणतोय नाही आता साथ देत नाही जरा बाहेर, अहो मी स्टेटस बघतोय प्रॅक्टिस करून घेतो, तुम्ही आम्हाला सांगताय की असं। त्यामुळे सरांच्या बाबतीत असा विरोधाभास बाहेर आम्हाला ऐकायला मिळतोय। सर वैयक्तिक तब्येतीच्या कारणामुळे जरी प्रॅक्टिस 100% घेऊ शकत नसले तरी सुद्धा त्यात सहभागी असतात आणि सरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सचिन शिंदे इथं आले। त्यांचा आपल्या सर्व कुस्ती शौकीनांच्या मार्फत, मल्लांच्या मार्फत मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। मंडळ संचालित पैलवान उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रामध्ये आज बेडगरचे वस्ताद सचिन शिंदे सर हे उपस्थित झाले। त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांचा आज सत्कार झाला आणि कार्यक्रम संपला जाहीर करतो। दिग्विजय कुस्ती केंद्र
सरांच्या हाताखाली आम्ही तयार झालेला आहे. काय निमित्त कुस्ती केंद्राला भेट दिलेली आहे. सरांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे. आपले नॅशनल मुलं तयार केलेले आहेत. बरोबर